नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बरंच जुनं, म्हणजे मला वाटते 40 एक वर्षापूर्वीचा, 50 वर्षापूर्वीचा, 40 वर्षापूर्वीचा तरी एक सिनेमा आहे. प्राण, अशोक कुमार, सायरा बानू वगैरे असे त्यात कलावंत होते. त्यातलं एक गाणं बरंच लोकप्रिय आहे, अजूनही लोकांना आठवतं. दो बेचारे बिना सहारे, देखो पूछ पूछ कर हारे, बिन ताले की चाबी लेकर फिरते मारे मारे. आठवतं तुम्हाला गाणं? कदाचित ते बघायला मिळेल तुम्हाला. पण त्या सिनेमातलं आज मला गाणं सांगायचं नाही. त्या सिनेमामध्ये हे दोघेही असे भणंग वगैरे वगैरे आहेत, काय तो प्राण आणि अशोक कुमार. आणि मग त्या जुन्या पठडीतले असायचे, त्यातला तो स्मगलर हिरे इम्पोर्ट करायचा किंवा चोरून आणायचा, चोरट्या मार्गाने आणायचा वगैरे. आणि ते हिरे कुठेतरी त्या त्या सिनेमाचं नाव होतं व्हिक्टोरिया 203. आणि त्या टांगा जो आहे, त्याचा जो दिवा असतो, त्याच्यामध्ये ते हिऱ्यांची काय ते एवढीशी थैली लपवलेली असते. आणि त्याचं काहीतरी शोध भांडण असं काहीतरी चालू आहे ते. पण ते मला एक आठवतं की शेवटी तो व्हिलन होता, खलनायक होता. तो आणि त्याची गुंड टोळी एका गोडाऊन मध्ये प्राणला आणि अशोक कुमारला नेमके गाठतात, पेचात पकडतात, कोंडीत पकडतात. आणि आता सुटायची जागा नाही. ते हिरे तू देच, तुम्ही दिलेच पाहिजेत, नाही तर तुमच्या जीवावर बेतेल वगैरे वगैरे. तो व्हिलन, तो बॉस धमकावत असतो. आणि अशा वेळेला तिथून निसटण्यासाठी अशोक कुमार जी युक्ती करतो, ती मला आज आठवली. तो म्हणतो, ते हिरे, ते हिरे, ते तुला पाहिजेत असं म्हणतो. आणि ते सगळे 5-25 गुंड त्या बॉसचे, हे सगळे तो धमकावत असतो. आणि अशा वेळेला अशोक कुमार आपल्या हातातली ती हिऱ्यांची थैली आहे, ती उपडी करतो आणि घे तुझे हिरो. आणि ते हिरे सगळीकडे पसरतात. आणि मग त्या बॉसचे जे गुंड असतात, तर प्रत्येक गुंड जो आहे, तो ते हिरे आपल्याला मिळतील तेवढे उचलायचा प्रयत्न करतो. आणि तो बॉस, अरे वो मेरे हिरे, ओ मेरे हिरे. त्याला कोणी विचारत नाही. ते गुंड सगळे आपल्याला हिरे मिळावे म्हणून बॉस गेला भाडमध्ये, म्हणून ते हिरे उचलायला एकमेकांची मारामाऱ्या करायला लागतात. आणि त्यांना अडवायला बॉस गेला तर बॉसलाही 2-3 ठोसे आणि लाथा मारतात. ही जी अवस्था, ते प्रसंग रंगवलेला आहे की जोपर्यंत बॉस कधीपर्यंत असतो, त्या बॉसच्या हातात अधिकार असतो, पैसा असतो, संपत्ती असते. आणि त्याच्यावर ते गुंड अवलंबून असतात, विसंबून असतात, तोपर्यंत बॉस हा बॉस असतो. पण ज्या क्षणी ते हिरे आपल्याला सगळ्यांना उपलब्ध आहेत, जो उचलेल त्याचे, मग तो बॉस असो की गुलाम असो किंवा गुंड असो, ते सगळे तुटून पडतात. आणि वेळ आली तर बॉसला पण ठोसा मारतात. अशी जी गुंडगिरी आहे, ती गुंडगिरी मला सध्या बघायला मिळाली. आणि म्हणून हे सगळे सिनेमाचा एक प्रसंग तुमच्या समोर मी मांडला. आणि आता विषयाकडे येतो की गेली 20-25 वर्ष नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या विरोधात माध्यमातून अजेंडा चालवणारे, मोहिमा चालवणारे, नॅरेटिव्ह चालवणारे जे जे कोणी दिग्गज होते, ते ऑलरेडी रस्त्यावर आलेले आहेत. त्यांचं दिवाळं वाजलेलं आहे. नावाजलेल्या वाहिन्या, वृत्तवाहिन्या, चॅनेल, वर्तमानपत्र यातून भाजप आणि मोदींना हरवण्यासाठी कंबर कसलेले हे लोक, आणि काँग्रेसचं अर्थातच समर्थन करणारे किंवा काँग्रेसच्याच खैरातीवर जगणारे, खिरापतीवर जगणारे, हे सगळे लोक आज इतके डबघाईला आलेले आहेत, इतके डबघाईला आलेत की आता काँग्रेसची परत सत्ता येणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला यापुढे आपलेच हातपाय हलवावे लागतील याची जाणीव झालेली ही मंडळी ज्या प्रकारे घुसमटलेली, तडफडलेली दिसतात, त्यावर बोलणं भाग होतं मित्र. म्हणजे आजपर्यंत
त्यांनी आम्हाला काय म्हटलं, आम्ही त्यांना काय म्हटलं, आम्ही त्यांना सरकारचे किंवा काय ते काँग्रेसचे भाडोत्री पत्रकार, सुपारीबाज पत्रकार हे आरोप आम्ही करत होतो. हे दलाली करतात. मग बरखादत असेल, राजदीप सरदेसाई असेल, अशा अनेकांवर आम्हीही बोललोय. तेही उरलेल्या मीडियाबद्दल गोदी पत्रकार, मोदींचे लाचार पत्रकार हा आरोप करतात. पण आता गंमत अशी झाली आहे, ही जी टोळी होती त्या बॉसची टोळी मी सांगितलं ना कथेतली, चित्रपटातली, तशी ही जी पुरोगामी टोळी होती तिच्यामध्ये आता पडलेले हिरे गोळा करण्यासाठी एकमेकांच्या विरुद्ध ठोसाठोसी चालू झालेले. कुठल्या तरी एका अशाच चॅनेलच्या काय तो वार्षिक कॉन्क्लेव्ह वगैरे असतो, त्याच्यामध्ये रवीश कुमार नावाचा एक क्रांतिकारी पत्रकार, त्याची मुलाखत घेण्यात आली आणि त्यामध्ये त्यांनी राजदीप सरदेसाईची चड्डी काढून टाकली. राजदीप सरदेसाई कसा हळूहळू करत नव्या परिस्थितीशी तडजोडी करायला लागलाय, जुळवून घ्यायला लागलाय, असं त्या कॉन्क्लेव्ह मध्ये एका पत्रकाराने रवीशला विचारलं. तेव्हा रवीश कुमार म्हणाला की मैं दुकानदार नहीं हूं, मैं दुकानदार नहीं हूं, मैं बॅलन्सिंग नहीं करता. याचा अर्थ त्याने सरळ सरळ सांगितलं की राजदीप सरदेसाई हा दुकानदार आहे. हा दुकानदार आहे. कोण? राजदीप सरदेसाई, असंच सूचित केलं. आणि राजदीप सरदेसाईने त्याला कुठच्या तरी मुलाखतीत विचारलं गेल्यानंतर रवीश कुमार वगैरे हे एक प्रकारे सुपारीबाज आहे असंच मतप्रदर्शन केले. थोडक्यात हे आतापर्यंत जे खांद्याला खांदा लावून सोनिया गांधी, राहुल गांधी यांची सेना म्हणून लढत होते, उठता बसता मिळेल त्या विषयातून काहीतरी खुसपट काढून भाजप विरोधात किंवा नरेंद्र मोदी विरोधात शिकारीला निघालेल्या त्या शिकारी कुत्र्यांसारखे वागत होते, ते आता एकमेकावरच भुंकायला लागलेले. नाही इतकं सहजगत्या, कारण तिघेही अर्थात राजदीप सरदेसाई अजून एका नामवंत चॅनेलमध्ये आहे, माध्यम समूहात आहे, इंडिया टुडेवर. तिथलेही अनेक जण आता सोडून गेलेले. नाव घेण्यासारखा एकमेव राजदीप सरदेसाई आता इंडिया टुडे मध्ये उरलेला आहे. पण बाकी रवीश कुमार, काय तो पुण्यप्रसून वाजपेयी, हे सगळेच्या सगळे भाजप विरुद्ध खोटा नाटा अजेंडा आणि नॅरेटिव्ह गेल्या 25 वर्षापासून राबवत होते. या सगळ्यांची अवस्था त्या व्हिक्टोरिया 203 मधल्या बॉसच्या गुंडांसारखी झालेली आहे. ते फेकलेले हिरे, पडलेले हिरे आपल्याला मिळावेत म्हणून प्रत्येक जण तुटून पडलाय आणि बॉस त्याच्यावर दावा पण करू शकत नाही, हे माझे हिरे, त्याच्याही नाकावर ठोसा मारला जातो. हे होणारच होतं मित्र, हे होणारच होतं. कारण हे विचारांनी प्रवृत्त झालेले नाहीत. राजदीप सरदेसाई असो, रवीश कुमार असो, यापैकी कोणीही जे मराठीतले असतील, हिंदीतले, इंग्लिशमधले असतील, यांच्याकडे बारकाईने तुम्ही बघाल आजपर्यंत त्यांची पत्रकारिता, तर ती मुळातच पत्रकारिता नव्हती. त्यांनी ह्याला सर्टिफिकेट द्यायचं की आपण कसे एकापेक्षा एक परखड आणि निर्भीड पत्रकार आहोत. पण हे सगळेच्या सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपच्या भूमिकेचे कट्टर शत्रू म्हणून पत्रकारिता राबवत होते. बातमी देताना भाजप असो, संघ असो किंवा त्यांचे नेते वगैरे असोत, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करायचे आणि कुठल्या तरी फालतू गोष्टीवरून रणकंदन माजवायचं. यासाठीच जेव्हा तुम्ही पत्रकारिता राबवता तेव्हा तुम्ही निष्पक्ष, काय ते निर्भीड आणि परखड पत्रकार उरत नसता, तुम्ही अजेंडा चालवत असता. तुम्हाला आठवतं मित्रांनो, जे डे नावाचा एक इंग्रजी पत्रकार, त्याची जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी पवईला किंवा कुठेतरी हत्या झाली होती. कोणी केली होती?
तर असं नंतर उघडकीला आलं की हा जेडे नावाचा पत्रकार होता, त्याची छोटा राजनच्या कुठच्या शार्प शूटरने गोळी झाडून हत्या केली. पण एक पत्रकाराला एक माफिया डॉन मारतो तर कशाला मारतो? आणि मग त्या जेडेच्या हत्याकांडाची जी तपासणी चालू होती, शोध चालू होता, त्यामध्ये एक कोणतरी गुजराती नावाची महिला पत्रकार आरोपी म्हणून, संशयित म्हणून पकडली होती. ती सुद्धा पत्रकार होती. म्हणजे मर्डर, खून झाला कोणाचा? एका पत्रकाराचा. आणि संशयित म्हणून पकडलेली सुद्धा एक महिला पत्रकारच होती. तर का पत्रकार? याच्यामध्ये माफिया आले कुठून? तर मग जी कुजबूज मधून माहिती बाहेर आली ती अशी होती की हा जेडे नावाचा पत्रकार हा छोटा शकीलचा खबऱ्या म्हणून छोटा राजनची माहिती शकीलला पुरवत होता. आणि तुम्हाला आठवत असेल तर छोटा राजन हा बँकॉकमध्ये असताना त्याच्यावर एक प्राणघातक हल्ला झालेला होता आणि त्याचा संशय हा छोटा शकीलकडे गेलेला होता. त्यामुळे छोटा राजन कुठे आहे, त्याला कुठे गाठता येईल याची माहिती जर एक पत्रकार देत असेल तर तो पत्रकार उरत नाही, तो छोटा शकील गँगचा एक शूटर किंवा गँगस्टर होऊन जातो. आणि तसंच छोटा राजनला छोटा शकील विषयी किंवा छोटा शकीलच्या खबऱ्यांविषयी माहिती देणारी ती महिला पत्रकार ही छोटा राजनच्या गँगची टोळी होऊन जाते, गँगची सदस्य होऊन जाते. त्यामुळे यापैकी कोणावर इकडचा किंवा तिकडचा माफिया किंवा त्याचा शार्प शूटर गोळी चालवत असेल तर तो आविष्कार स्वातंत्र्यावरचा किंवा पत्रकारितेवरचा हल्ला होत नाही. मग ही गोष्ट गँगस्टरच्या बाबतीत असेल किंवा राजकीय पक्षांची असेल. ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याच्या विरोधात त्याचं राजकारण आणि त्याचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी तुमच्या हाती असलेली पत्रकारितेची शक्ती किंवा साधनं वापरायला लागतात, तेव्हा तुम्ही कुठल्या तरी एका टोळीचे किंवा त्या गटाचे सदस्य होऊन जाता. तुम्हाला निष्पक्ष वगैरे म्हणतात. एखाद्याचं कौतुक करणं वेगळं आणि एखाद्याच्या चुका दाखवणं वेगळं. मी स्वतः काँग्रेसचा अत्यंत, पवारांचा, उद्धव ठाकरे यांचा अत्यंत कडवा टीकाकार आहे. पण एक बारकाईने बघा, मी त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करत नाही. त्यांच्या ज्या राजकीय चुका झालेल्या आहेत त्या अधिक स्पष्टपणे आणि बोट ठेवल्यासारखं सांगतो. त्यांनी त्या चुका केल्या नसत्या, मी जी चूक दाखवली ती त्यांनी सुधारली असती तर त्या पक्षांचं ते नुकसान होऊ शकत नाही. तुम्ही करताय ती चूक आहे, ती चूक करू नका, केली तर तुमचं नुकसान आहे हे सांगणं, याला टीका नाही म्हणत, याला तुम्हाला सावध करणं म्हणतात. टीकाकार हा डॉक्टर सारखा असला पाहिजे. तो डॉक्टर सुद्धा इजा करतो, टोचतो किंवा शस्त्रक्रिया करतो, फाडतो. पण आपण डॉक्टरशी सहकार्य करतो. का करतो? तो डॉक्टर आपल्या भल्यासाठीच आपल्याला इजा करत असतो, पण तो आजारातून बाहेर काढणार असतो. तो हल्लेखोर आणि डॉक्टर यात जो फरक आहे तोच अजेंडा पत्रकारिता, सुपारीबाज पत्रकारिता आणि निर्भीड पत्रकारिता यातला फरक आहे. नावडती टीका मी करत असतो, पण अमुक अमुक पवारांनी केलं नसतं आणि तमुक तमुक उद्धव ठाकरेंनी केलं नसतं तर त्यांचं नुकसान झालं नसतं हे पण मी सांगतो. किंबहुना ही चूक करू नका हे पण आधी सांगतो. इथे तुमच्यासाठी भाजपने सापळा लावलेला आहे, त्यात अडकू नका हे पण भाऊ तोरसेकरच सांगतो. म्हणून ती पत्रकारिता असते, ती तुमच्या विरुद्ध नसते. तुम्ही चूक करायला निघालाय, 14व्या मजल्यावरून उडी मारताय, तुमचा कपाळ मोक्ष होईल हे सांगणं ही टीका नसते, ही टीका नसते. कोणीही व्यक्ती आत्महत्या करीत असेल तर त्याला रोखणं हे आवश्यक आहे, कारण आत्महत्या करणं हा सुद्धा गुन्हा मानला जातो. आणि नेमकी तीच गोष्ट सुपारीबाजीमध्ये किंवा अजेंडा पत्रकारितेमध्ये असते. ज्यांना असं वाटतं की निखिल वागळे, राजदीप सरदेसाई
पुण्यप्रसून वाजपेयी किंवा रवीश कुमार प्रामाणिक आहेत आणि निर्भीड आणि तटस्थ पत्रकार आहेत, तर त्यांनी त्या सगळ्यांचे लेख किंवा काय असतील ते व्हिडिओ काढून दाखवावे की यांनी एकदा तरी मोदी किंवा भाजप यांनी एक चांगलं काम केलं तर त्या चांगल्या कामाचं कौतुक केलेलं आहे. नाही केलेलं. आणि न केलेल्या चुकांबद्दल त्यांच्या डोक्यावर खापर फोडण्यासाठी हे अगत्याने पुढे असतात आणि म्हणून दरवेळेला खोटे पडतात. तर असे लोक जोपर्यंत त्यांचा बॉस हिऱ्यांचा व्यापारी होता, हिऱ्यांचं स्मगलिंग करत होता, तोपर्यंत ते सगळे गुंड त्याच्या आज्ञेत राहतात. पण ज्या वेळेला तो आपल्याला आता पोसू शकत नाही आणि आपली गुजराण आपल्याला करावी लागेल अशी परिस्थिती येते, ते हिरे उधळल्यानंतर तेव्हा ते गुंड आपापल्या पद्धतीत ते हिरे अधिकाधिक आपल्याला मिळावे म्हणून बॉसला सुद्धा ठोसा मारतात. तीच परिस्थिती आता काँग्रेसच्या चाटुकार पत्रकारांमध्ये आलेली आहे. ते एकमेकाला ठोसे मारायला लागले. रवीश कुमार राजदीपला दुकानदार म्हणतो, तर राजदीप रवीश कुमारला अजेंडा पत्रकार म्हणायला लागले. हे सगळे मला एक गोष्ट आठवते, डॉक्टर राम मनोहर लोहिया हे 1967च्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये जी फाटाफूट झाली होती त्यावर बोलताना कुठेतरी ते काँग्रेसच्या दोन नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले, तेव्हा लोहिया म्हणाले होते ते दोघेही स्वतःविषयी खोटं बोलतायत आणि दुसऱ्याविषयी खरं बोलतायत. म्हणजे मी किती प्रामाणिक आहे असं जे सांगतोय तो माणूस, तो स्वतःच्या प्रामाणिकपणाचा खोटा दाखला देतोय, पण समोरच्याचा खोटेपणा सांगतोय तो खरा आहे. नेमकी आज राजदीप सरदेसाई आणि रवीश कुमार किंवा तत्सम लोक हे एकमेकावर जे बेछूट आरोप करायला लागलेत, अजेंडा किंवा दुकानदार आणि बॅलन्सिंग म्हणून, ते दोघेही स्वतःबद्दल खोटं बोलतायत पण समोरच्याबद्दल खरं बोलतायत. कारण दोघांनाही चोराची पावलं चोर ओळखतो म्हणतात. ते रवीशला राजदीप दुकानदार वाटतो आणि राजदीपला रवीश कुमार हा अजेंडा पत्रकार वाटतो. गोष्ट सरळ आहे. हे कधी ना कधी होणार होतं आणि यांची कधीही आपल्याला मदत नको. हे पत्रकारच नाही, ते बुद्धिमंत नाहीत, हे ओळखणारा माणूस नरेंद्र मोदी म्हणूनच राजकारणात यशस्वी झालेला आहे. हे बाजारू आहेत, यांची पत्रकारिता बाजारू आहे. बाजार बसवीकडून जशी पावित्र्याची चारित्र्याची अपेक्षा बाळगता येत नाही तशी यांची पत्रकारिता असते आणि त्यावर विसंबून राहिलेले म्हणूनच बुडीत गेलेले. अर्थात फरक पडत नाही मित्रांनो. हे लोक उद्या नरेंद्र मोदींच्याही आरत्या ओवळतील आणखीन 5-10 वर्ष गेल्यानंतर. एक गोष्ट जाता जाता सांगतो मित्र, समकालीन बुद्धिमंत विचारवंत ज्याच्यावर धोंडे मारतात तो पुढच्या 25-40 वर्षानंतरचा महात्मा असतो, हे इतिहास सांगतो. महात्मा गांधी असोत, महात्मा फुले असोत, शाहू महाराज असोत, ज्ञानेश्वर महाराज असोत, तुकोबा असोत, हे सगळे महात्मे महापुरुष हे समकालीन बुद्धिमंतांकडून उच्चभ्रू करून अपमान सहन करत आले. मोदी सुद्धा आज समकालीन बुद्धिमंतांचा शत्रू आहेत. समकालीन बुद्धिमंत मोदींना सातत्याने अपमानित करत असतात. 50 वर्षानंतर नरेंद्र मोदींची गणती काय असेल ह्याचा विचार करा. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.